पनवेल तालुक्यातील पिसर्वे या ठिकाणी दोन अनुसूचित जातीच्या महिलांना काठीच्या दांडक्याने मारहाण करणाऱ्या वासुदेव पाटील व त्याच्या पत्नीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुम्हाला 15 एकर जमीन असते का असे जातीवाचक हिणवून इकडे याल तर तुमची विवस्त्र करून वरात काढेन अशी दमदाटी करण्यात आली होती। तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसर्वे या ठिकाणी सुवर्ण अडसुळे व संगीता गायकवाड या दोन अॅट्रॉसिटी पीडित महिलांची वडिलोपार्जित शेतजमीन असून या शेतजमिनीच्या काही जागेवर गावातील वासुदेव पाटील नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे कब्जा करण्याच्या कुटील हेतूने अतिक्रमण करून वीटभट्टी सुरू केली होती। त्याला बऱ्याचदा समजावून देखील त्याने ऐकले नाही। तसेच त्याच्या विरोधात तहसीलदार कार्यालय पोलीस स्टेशनमध्ये देखील वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे वासुदेव पाटील याची हिंमत ही अधिकच वाढत गेली आणि तो या जागेवर येणाऱ्या सुवर्ण अडसुळे आणि त्यांच्या परिवारावर अरेरावी करू लागला। दिनांक 7 जानेवारी रोजी सुवर्ण अडसुळे व त्यांची धाकटी बहीण संगीता अडसुळे या आपल्या शेतात मातीचे भराव करण्यासाठी घेऊन आलेल्या जेसीबीचा रस्ता देखील वासुदेव पाटील या इस्माने अडवला। त्याचबरोबर जेसीबी चालकाला शिवीगाळ करू लागला आणि सुवर्ण अडसुळे व संगीता अडसुळे यांना देखील शिवीगाळ करून त्यांच्यावर दगड फेकू लागला। तसेच त्याने व त्याच्या पत्नीने संगीता गायकवाड यांचे केस धरून त्यांना मारहाण केली। त्यामुळे बहिणीला सोडवायला गेलेल्या सुवर्ण अडसुळे यांना देखील खाली पडून त्यांच्या हातापायांवर काठीच्या दांडक्याच्या साहाय्याने मारहाण केली। या मारहाणीत दोघींनाही गंभीर दुखापत झाली आहे। त्यामुळे दोघींनाही पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेतील आरोपी वासुदेव पाटील व त्याची पत्नी यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी त्यांच्या समवेत ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड, मनोहर कांबळे, संदेश भालेराव, मिलिंद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ सोनवणे, आकाश कांबळे, ॲडव्होकेट स्वप्नील जगताप, भीमा आर्मी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव संगीता सुभाष गायकवाड। मला शेतातून जायला रस्ता देत नव्हता, त्यांनी जेसीबी अडवून ठेवलेलं होतं सर। त्याचा वासुदेव पाटील आणि मग मी जेसीबीला कसं तरी बाहेर काढून घेतलं। नंतर त्याच्या आधी पण मला त्याच्या बाईकने मारले 2-3 कानाखाली, तरी पण आम्ही सोडून दिला। आम्ही आमचा रस्ता पकडला आणि माझ्या कानात वगैरे मारून माझ्या कानातलं वगैरे हे केलं, रक्त वगैरे काढले, माझे केस पकडून ठेवलेली म्हणून माझी बहीण सोडवायला आली मला। तर तिला पण घेतलं मी बिक्षी पकडून, तिला पण खाली पाडून आम्हाला दोघींना पण मारलं, खाली पाडूनच मारलं, उपट्या घालूनच मारलं। तिला फक्त नाव असे हेच वगैरे घेतलं, अजून काय जास्त नाही घेतलं, एवढी नाही घेतली। मंगळवारी या बोलले, मंगळवारी या बोलले, इथे नाही घेतली, माहिती नाही कशामुळे नाही घेतले। ते तिथेच बसलेले होते, त्यांना काही कोणी बोललं नाही। हा तिथेच होते असेल का? हा असेल। सुवर्ण सुशील अडसुळे। मी शेतावर गेले होतो, आम्ही दोघी बहिणी गेले होतो। 2 मुलं होती आमच्या बरोबर, तिचा पण मुलगा होता, माझा पण मुलगा होता। आम्ही जेसीबी घेतलं होतं माती टाकण्यासाठी। पावसाच्या पाण्याने बांध आमचे गेलेले, रेल्वेने आम्हाला माती दिली, ती माती आम्हाला आतमध्ये घ्यायची होती। आम्ही 1 तासासाठी जेसीबी घेतला होता। काम झाल्याच्या नंतर आम्ही शेतातून जेसीबी काढला आणि बाहेर निघत होतो, तर त्या समोरच्या आमच्या शेतातच त्या व्यक्तीने वीटभट्टी बनवलेली आहे। त्या वीटभट्टी त्यांचा डंपर होता तिथे, त्या डंपरला आम्ही बोललो बाबा रस्ता दे म्हणून, त्याने घेतला, रस्ता दिला आम्हाला, बाजूला केला त्याने। जेसीबी आम्ही बाहेर काढला। आमच्या शेतात ज्याने वीटभट्टी केली तो तिकडून 4 व्हीलर घेऊन आला आणि तो अडवला, बोले तू जेसीबी का आणलास इथून, तुझा जेसीबी जाऊन देणार नाही। त्याला उतरवला खाली आणि त्याला दगड हे करायला लागला, कोणाचा जेसीबी, कोणाच्या सांगण्यावरून तू शेतातून आणला, माझा शेत आहे, माझ्या शेतातून तू काढू शकत नाहीस जेसीबी म्हणून। तर कसा तरी आम्ही त्याला आणि परत तो बोलायला लागला माझ्या बहिणीला, त्याच्या बायकोला, हा का हिला धर म्हणून, धर आणि हिचा चोप चांगला काढ, बाकीचं मी बघतोय म्हणून। आणि त्या लोकांना सांगायला लागला हे डंपर आड करा, डंपर तिकडं घ्या, त्याला जाऊन देऊ नका। पण आम्ही कसा तरी करून त्या डंपरवाल्याला, या जेसीबी वाल्याला, माझ्या 2 पोरांना त्याच्यामध्ये बसवलं आणि त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला, काढला बाहेर। आम्ही पण त्याच्याच मागे गेलो, मग आम्ही रस्त्यातून नाही दिला त्यांनी रस्ता म्हणून आम्ही रिटर्न जेसीबी घेऊन गेलो त्या रेल्वेच्या साईडने घेऊन जाण्यासाठी। तर तिथे आम्ही पण मागे गेलो, त्यांनी पाठीमागून परत दगडफेक मारायची सुरुवात केली, तर आम्ही थांबलो तिथे। वासुदेव पाटील
त्याची बायको आणि ते दोघे पण होते. आणि मग आम्ही रिटर्न मागे आलो. तो दगड मारायला लागला वगैरे म्हणून. तर आम्ही आलो मागे. मागे आल्याच्या नंतर त्याच्या बायको काठी घेऊनच उभी होती. माझ्या बहिणीला पकडली. मला बोलतो, "ये इकडे, ये इकडे." तर मला नाही माहिती का तो डंपर मध्ये बसतो म्हणून. तो डंपर मध्ये बसून मला बोलते, "तुला आता डंपरच्या खाली घालतो आणि तुझा शांपा तुमचा करून टाकतो म्हणून. तुम्ही बापाच्या याचे असाल ना तर इथे तुम्ही थांबाल, नाहीतर तुम्ही पळून जाल म्हणून." आम्ही थांबलो तिथं. आम्ही थांबलो पण माझ्या बहिणीला त्याच्या बायकोनी मारहाण करायची सुरुवात केली. तो डंपर तो घेतोच माझ्या अंगावर. त्यात मी पाठीमागे वळली तर तिथे खड्डा होता. त्या माती हे करायला खड्डा बनवते विटांचा. बघितला तर मी तिला सोडवायला गेली असताना त्याने मला पकडली. मॅक्सीला घेऊन मला खाली पाडली. आम्ही तिघी पण पडलो खाली. ती काय मला माहिती नाही, पण आम्ही दोघी जणी खाली पाडली त्यांनी आम्हाला. आणि नंतर त्यांनी काठीच्या उपटी घातल्या. घातल्याच्या नंतर मी खूप जोरात ओरडले आणि मग मला काय समजलं नाही त्याच्या पुढचा. मला चक्कर वगैरे आली. मग थोड्या टायमाने मला त्या बाजूच्या बाईने उचलली. ती कामवाली होती. नाही, मी आल्या मला लगे हॉस्पिटलला नेली. माझ्या बहिणीला इथे गुन्हा दाखल केला की नाही केला त्याला मला काय माहिती नाही, पण मी तिकडनं आल्याच्या नंतर त्याने घेतलं लिहून. आज गुन्हा दाखल केला, काल नाही केलेला. माझे नाव ॲडव्होकेट स्वप्नील गोविंद जगताप. हे जे प्रकरण झालेलं आहे हे काल रात्री झालेलं आहे. याच्यामध्ये 2 बौद्ध समाजाच्या महिला आहेत. त्यांना मारहाण झालेली आहे. जमीन ही त्यांचीच आहे. सातबारा ही त्यांच्याच नावावर आहे. इलिगलरित्या तिकडच्या गाववाल्यांनी त्यांच्या जमिनीवर पोझेशन घेतलेलं आहे आणि तिथे अवैधरित्या वीटभट्टी चालू होती. ते त्यांचा विरोध करायला, त्यांना काढून टाकण्यासाठी हे त्यांना सांगायला गेले, पण त्यांनी या उलट त्यांना मारहाण केलेली. आणि ते जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा ते मेडिकल केली. त्याच्यानंतर आज इकडे येऊन तळोजा पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा हा ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 3(1)R, 3(1)S, 3(1)U, 3(1)F, 3(2) VA नुसार, तसेच नागरी हक्क संरक्षणचे 7(1)C, 7(1)D नुसार गुन्हा दाखल आज झालेला आहे. तरी आपण लवकरात लवकर आरोपींच्या अटकेची मागणी करूया. शिवसत्ता टाइम्ससाठी धमशील सावंत, रायगड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.